आपल्याला माहिती असेल की जेव्हा जेव्हा महिला आरक्षण गेल्या 30 वर्षामध्ये आम्हाला सगळ्यांना जवळजवळ निलमताई तर ज्येष्ठ आहेत, परंतु जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही राजकारणात आहे. जेव्हा जेव्हा महिलांना आरक्षण देण्याचा विषय येतो तेव्हा खास करून काँग्रेस पक्ष असेल, समाजवादी पार्टी असेल, महिलांना अतिशय हीन पद्धतीने कॉमेंट्स केल्या की या लिपस्टिक लावलेल्या बायका, आता हे असे कमेंट्स केल्या, बाल कतरी महिला ये जाएंगी क्या सभागृह में, अशा पद्धतीच्या. परंतु त्याच बिहारमध्ये घरातली तुमची बायको आहे ती तुम्हाला चालते मुख्यमंत्री, परंतु एक सामान्य महिला ती तुम्हाला लोकसभेत चालत नाही, ती तुम्हाला विधानसभेत चालत नाही का? याच्यामध्ये कारण काँग्रेसची मानसिकता या सगळ्यांची ही घराणेशाहीला धरून आहे. आपल्याच घरातल्या महिलांनी पुढे जावं, परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अनेक महिला नेत्यांना चांगले पदं दिली आहेत. सभागृह नेता केले आहेत, उपसभापती केले आहे. माझ्यासारख्या एखाद्या पॉलिटिकल काही बॅकग्राऊंड नसताना मला विधान परिषदेत पाठवलंय, 50% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे हा जो यांचा एजेंडा होता आज ते एक्सपोज झालेले आहेत. आज त्यांचं खरं रूप समोर आलेलं आहे, त्यांचं पितळ उघडं पडलंय. आणि त्यांना खरंच जर का महिला ज्या या प्रियंका वड्रा काल बोलत होत्या, त्यांनी मोतीलाल नेहरूंपासूनचा विषय काढला, तर काँग्रेसनी का विधेयक आणलं नाही? 2023 मध्ये माननीय मोदीजी एनडीएने हे विधेयक आणलं आणि विधेयक आणण्याची हिंमत तरी दाखवली. अहो तुम्ही 60 वर्षात हिंमत तरी दाखवली का विधेयक आणण्याची? आणि त्यामुळे महिला विरोधी हे आहेत, यांना सामान्य कुटुंबातली महिला जाऊ नये. काल आम्ही जवळजवळ 60 महिला शिवसेनेच्या विविध ग्रामीण भागातून तिथे होतो. सभागृहामध्ये आम्ही सगळी चर्चा गॅलरीतनं पाहिली, सगळी ऐकली आणि त्यांचा सगळ्यांचं म्हणजे दाखवत होते की डिलिमिटेशन वरून आम्ही विरोध करतोय, परंतु त्यांचा खरा विरोध जो आहे तो महिलांनी सभागृहात जाऊ नये, महिलांनी केवळ घरातच राहावं, हा त्यांचा विषय होता. आणि त्यामुळे आज या सगळ्या इंडिया आघाडी आज पूर्ण देशासमोर एक्सपोज झाली आहे. जे महिला म्हणून सोनिया गांधींनीच फक्त जायचं का सभागृहात, प्रियंका वड्रांनीच फक्त जायचं का, बाकीच्या महिला का जाऊ शकत नाही सभागृहात? आणि त्यामुळे हा जो विषय आहे तो आम्ही आता देशभर पेटवणार आहेत. आज शिवसेनेच्या माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून करोडो महिलांना त्यांचं सशक्तीकरण केलंय. लखपती दीदीच्या माध्यमातून लाखो महिलांना लखपती केलंय. परंतु महिलाओं को हिस्सा चाहिए सभागृह में. आम्ही 50% आहोत, आम्ही 50% आहोत, किमान आम्हाला 33% तरी मिळालं पाहिजे. आणि हे सगळं आता आम्ही देशभर आंदोलन करणार आहोत. सगळे सत्ताधारी पक्ष, शिवसेनेचा आज आदेश आहे आमच्या मुख्य नेत्यांचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये या काँग्रेसवाल्यांना, या इंडिया अलायन्सवाल्या, उबाठाने देखील आता त्यांच्या माजी खासदार म्हणतात की हे चुकीचं झालं म्हणून पहिले का नाही बोलल्या. आणि त्यामुळे हा यांचा जो चेहरा आहे तो आता सगळ्यांच्या समोर उघडकीस आलेला आहे. आम्ही ठिकठिकाणी आजपासून आमची आंदोलनं सुरू होणार आहेत. सरकारसाठी पण धक्का आहे का मोठा? हे बघा, सरकारसाठी धक्का वगैरे काही नाहीये. यांचं खरं रूप उघडं पडलंय, यांचं खरं रूप उघडं पडलंय. यांना जर का महिला आरक्षण पाहिजे होतं तर डिलिमिटेशनला काल माननीय अमित शाह यांनी सगळं पूर्ण विवरण केलं की कशा जागा कुठे वाढणार आहे. यांचं जे उत्तर भारत आणि दक्षिण भारत जे वाद पेटवण्याचा तो प्रयत्न करत होते तो देखील काल उघडकीस पडला आहे. आणि नक्कीच यांना महिलांबद्दल कोणतीही कणव नाही किंवा महिला सत्ता में भागीदारी हे जे आमचं हा आमचा नारा जो आहे तो त्यांना नको होता. आणि त्यामुळे आज आम्ही त्यांचा सगळीकडे निषेध करतो. आता मला सांगा, वायनाडमध्ये जर का सीट रिकामी झाली मग ती घरातल्या म्हणजे प्रियंका वड्रालाच का गेली? का दुसरी काँग्रेसची, का सामान्य महिलेला वायनाडमधून नाही उभं केलं आणि लोकसभेत पाठवलं? मग ही जी आहे ना यांची मक्तेदारी, एकाच घरात सत्ता राहावी, त्यामुळे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. यांचे चेहरे, खरे चेहरे सगळे आता देशासमोर उघड झाले.